विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स ग्रुप्स अँड कोडिंग थेरी पेपर फर्स्ट सेमिस्टर 3. मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक एक्झाम्पल परम्युटेशन वर बघतो आहोत. एक्झाम्पल असे बघा, इफ म्यू इज इक्वल टू 1, 3, 5, 7 अँड सिग्मा इज इक्वल टू 2, 4, 6, 8. क्वेश्चन असं विचारलाय, फाइंड म्यू इंटू सिग्मा इंटू म्यू इनवर्स. हे आम्हाला थोडक्यात शोधून काढते. सोल्युशन बघा बरं का. वी हॅव गिवन म्यू, हे बघा हा म्यू 1, 3, 5, 7. आता मित्रांनो आपण याला लिहितो कसं ते बघा. हे जे परम्युटेशन आहे आपल्याला ते अशा स्वरूपात लिहायचं असतं. तुम्ही या एक्झाम्पल मध्ये बघितलं, म्यू मध्ये आणि सिग्मा मध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे 8. मग आम्हाला पूर्ण लिहावं लागतं 1 ते 8 या रो मध्ये. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सगळे लिहायचे. आता हे जे आहे हे सायकल आपण कशा पद्धतीने इथे लिहिणार ते बघा बरं का. 1 मॅप्स 3, याचा अर्थ 1च्या खाली आपण 3 लिहायचा. मग 3 मॅप्स 5, हा जो 3 आहे त्याच्या खाली 5 लिहायचा. पुढं 5 मॅप्स 7, या 5च्या खाली 7 लिहायचा. आणि मग असं उलट जायचं, 7 मॅप्स 1. ठीक आहे. या 7च्या खाली 1 लिहायचं. एवढ्याच संख्या आम्हाला उपयोगात आणायच्या. मग या 2चं काय करायचं, 2 जसं तसं ठेवायचं. या 4चं काय करायचं, 4 जसं तसा, 6 जसं तसा आणि 8 जसाच्या तसा. कारण 2, 4, 6 आणि 8 याचा उल्लेख इथं नाही. ओके. अशा रीतीनं म्यू हा अशा स्वरूपात लिहून घ्यायचा. आता तुम्हाला या क्वेश्चन मध्ये म्यू इनवर्स पण लागतो, म्हणजे या म्यूचा इनवर्स आपल्याला काढायचा. मग आता इनवर्स कसा काढलाय बघा बरं का. हा जो म्यू इनवर्स आपण काढला तर काय केलं माहिती का, हा जो म्यू होता ना, हा म्यू ही जी सेकंड रो आहे ती फर्स्ट रो लिहिली, आणि ही जी फर्स्ट रो होती ना म्यू मधली ती इथं सेकंड रो म्हणून लिहिली. म्हणजे अशा रोज आपण इंटरचेंज केल्या, ही रो वर ही रो खाली. ठीक आहे. पण याला व्यवस्थित मांडून घ्यायचं. म्हणजे हे जे आहे हे 3, 2 अशा पद्धतीने आपल्याला असं नाही चालणार. आम्हाला वरची रो 1 ते 8च लिहायची असते. ठीक आहे. म्हणून आपण पहिल्यांदा या म्यू इनवर्स मध्ये 1 ते 8 लिहून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. आता काय करायचं माहिती का, आपण या 1 ला 7 आहे ना, मग या 1च्या खाली 7 लिहायचं. मग हा 2च्या खाली किती आहे 2, मग या 2च्या खाली 2च लिहायचा. मग पुढे आहे 3च्या खाली किती आहे 1, मग 3च्या खाली 1 लिहायचा. अशा पद्धतीने आपण ह्या क्रमानं या इथं जोड्या शोधायच्या आणि ते लिहायच्या. 4च्या खाली 4 आहे ना, मग हा 4 त्याच्या खाली 4. हा 5 आहे, 5च्या खाली 3 आहे ना, मग 5च्या खाली 3. 6च्या खाली 6. 7 कुठे, या इथं 7च्या खाली 5. आणि फायनली 8च्या खाली 8. ओके. अशा रीतीनं हा म्यू इनवर्स मिळाला. ठीक आहे. कसा लिहिला नीट समजून घ्या. आता फायनल आम्हाला जे शोधून काढायचं त्याच्याकडे वळूया. आम्हाला जे शोधून काढायचंय ते असं आहे, म्यू इंटू सिग्मा इंटू म्यू इनवर्स. हे आम्हाला शोधायला सांगितलं. मग आपण हा आणि हा एका खालोखाल एक परम्युटेशन लिहून घेऊ. म्हणून मी असं लिहिलं, म्यू सिग्मा म्यू इनवर्स इज इक्वल टू, पहिल्यांदा हा म्यू लिहून घेतला, मग हा सिग्मा लिहून घेतला, आणि फायनली हा म्यू इनवर्स लिहून घेतला.
आता हे सारे तुझ्याकडे होते म्हणून तू लिहून घेतले. आता आम्हाला हा प्रॉडक्ट करून म्यू सिग्मा म्यू इन्व्हर्स चा प्रॉडक्ट लिहायचा आहे. ठीक आहे, बघा बरं का. सध्या तरी आपण काय करतो की हे जे फर्स्ट आहे हे तसंच ठेवून घेऊ. आता हा सेकंड आणि थर्ड पहिल्यांदा यांचा प्रॉडक्ट करून घेऊ. ओके, हा प्रॉडक्ट कसा केला ते पण नीट समजून घ्या. आपल्याला या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा. ठीक आहे, मग आपण सर्वप्रथम काय करू माहिती का, हा पहिल्यावाला तर म्यू जसा तसा लिहून घेतला. आता इथं 1 to 8 हे सगळे अंक लिहून टाकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 हा जो प्रॉडक्ट आहे ना, हा प्रॉडक्ट करण्यासाठी आपण पहिल्यांदा 1 to 8 लिहून घ्यायचे. आता बघ कसं करायचं. इथून इथं जायचं असतं आपल्याला बरं का, असं उलट जायचं असतं. 1 ला किती आहे 7, मग या वरच्या याच्यात 7 ला किती बघ, 7 ला 7च आहे म्हणून तू या 1च्या खाली 7 लिहायचा. ठीक आहे, आता हा 2 आहे, 2च्या खाली किती आहे 2, मग वरच्या याच्यात बघ 2च्या खाली किती आहे 4 म्हणून या इथं 2च्या खाली तू 4 लिहायचा. पुढं हा 3 आहे, 3 साठी बघायचं बरं का. 3च्या खाली किती आहे 1, मग वर बघ 1च्या खाली किती आहे 1 म्हणून तू हा 1 या 3च्या खाली लिहायचा. पुढे बघ 4 आहे, हा 4 साठी काय करायचं, या 4च्या खाली किती आहे 4, मग वर बघ 4च्या खाली किती आहे 6 म्हणून या 4च्या खाली येणार 6. पुढं हा 5 आहे, बघा आता 5च्या खाली किती आहे 3, मग हा 3 बघ किती, 3च्या खाली किती येतो 3च येतो म्हणजे याचा अर्थ या 5च्या खाली येणार 3. पुढं हा 6 आहे, 6च्या खाली किती येणार ते आपल्याला बघायचं. हे बघ हा 6 आहे, 6च्या खाली किती आहे 6, मग वर ये 6च्या खाली किती आहे 8 म्हणून या इथं तू लिहायचा 8. पुढं आपल्याला 7 साठी बघायचं. हे बघ 7च्या खाली किती आहे 5, 7च्या खाली किती आहे 5, मग वर बघ 5च्या खाली किती आहे 5 आहे म्हणून या इथं तू लिहिलास 5. आता फायनली येतो 8, इथं बघ 8च्या खाली किती येतो 8, मग वर बघ 8च्या खाली किती आहे 2 म्हणून या इथं तू लिहिलास 2. अशा रीतीनं हा प्रॉडक्ट आमचा तयार झाला. आता हा प्रॉडक्ट राहिलाय, हा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला. मग परत तेच हे मी लिहून टाकले इथं इज इक्वल टू 1 ते 8 लिहून टाकले. प्रॉडक्ट घ्यायचा आहे ना, पहिल्यांदा फर्स्ट रो मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 लिहून टाका. आता हा प्रॉडक्ट घेताय, इथून इथं जायचं असतं. 1 ला किती आहे 7, मग तू इथं ये 7च्या खाली किती आहे 1 म्हणून हा 1 तू इथं लिहिणार. पुढं आहे 2, हे बघ हा 2, 2च्या खाली किती आहे 4, मग वर ये 4च्या खाली किती येतो 4 म्हणून या इथं तू हा 4 या इथं लिहिशील. पुढं आहे 3, बघ वर 3च्या खाली किती आहे 1, मग वर बघ 1च्या खाली किती येतो 3 म्हणून हा 3 तुला 3च्या खाली लिहायचा. पुढं 4 येतो, वर बघ 4च्या खाली किती आहे 6, मग वर बघ 6च्या खाली किती आहे 6च आहे म्हणून या 4च्या खाली येणार 6. पुढं 5 आहे, हे बघ हा 5च्या खाली किती आहे 3, मग वर बघ 3च्या खाली किती आहे 5 म्हणून या 5च्या खाली येणार हा 5, हा 5च्या खाली. पुढं 6 आहे, हे बघ 6च्या खाली किती आहे 8, मग वर बघ 8च्या खाली किती आहे 8च आहे म्हणून या 6च्या खाली येणार 8. आता पुढं काय आहे 7, 7च्या खाली बघा आता काय लिहायचं. हे बघा 7, त्याच्या खाली किती आहे 5, मग वर बघ 5च्या खाली किती आहे 7 म्हणून तू या इथे लिहिशील 7. फायनली 8, 8च्या खाली 2 आला कसा बघा,
हा 8, त्याच्या खाली किती आहे 2. मग वर बघ 2, 2 च्या खाली किती आहे 2च आहे, म्हणून या इथं आला 2. अशा रीतीनं आपण हा प्रॉडक्ट या इथं करून घेतला. मग आता खरं तर हे आन्सर आहे, पण आपण याला व्यवस्थित लिहिलं तर कसं लिहू शकतो. जे सिमिलर आकडे आहेत ना वर आणि खाली ते ड्रॉप करून टाका. म्हणजे हा 1 खाली 1 ड्रॉप करा, हा 3 खाली 3 ड्रॉप, 5 खाली 5 ड्रॉप, 7 खाली 7 ड्रॉप. ठीक आहे, हे घ्यायचे नाही. जे डिसिमिलर आहे म्हणजे वर 2 खाली 4, वर 4 खाली 6, वर 6 खाली 8 आणि वर 8 खाली 2. फक्त ह्यांचाच विचार करू. कसा करणार बघ आता. 2 च्या खाली आहे 4, मग 4 च्या खाली किती येतं 6, म्हणून पहिल्यांदा 2 लिही, नंतर 6 लिही. आता पुढं 6 च्या खाली किती आहे 8, मग इथं लिही 8. मग 8 च्या खाली किती आहे 2. जिथून सुरुवात केली तोच परत तिथं आला तर आपल्याला थांबायचं असतं. तर अशा रीतीनं म्यू, सिग्मा, म्यू इनवर्स हा प्रॉडक्ट आला 2, 6, 8, 2. तर मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. ही एक शंका होती एका विद्यार्थिनीने विचारलेली, त्याचं मी या ठिकाणी सोल्युशन दिलं. क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटला म्हणून मी तो सर्वांना शेअर केला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.